नमस्कार, मी रोहिणी पाटील रोहिणीज क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला सिंपल क्लिप बनवणं शिकवणार आहे। सोप्यात सोप्या पद्धतीने क्लिप कशी बनवता येईल, एलिगेटर क्लिप आहे ही। तर त्यासाठी मी हे अशा रिंग्स बनवलेले घेतलेले आहेत, काच घेतलेले आहेत। त्यासाठी आपल्याला लागणारे B7000 ग्लू, शिवाय फेविक्रिलचा फॅब्रिक ग्लू लागणार आहे आणि 2 एलिगेटर क्लिप्स लागणार आहेत। प्लेन क्लिप्सपेक्षा त्याच्यावरती जर डिझाईन बनवली तर ते सुंदर दिसतात। बघा, सर्वात प्रथम काय करायचं आहे, आपल्याला हे गोल रिंग्स जे आहेत ना, त्याच्या बॅक साईडला आपल्याला हा E7000 ग्लू लावायचा आहे। तो थोडा पातळ असल्यामुळे लावून ठेवायचा आणि थोडंसं त्याला सुकू द्यायचं, ड्राय होऊ द्यायचा। व्यवस्थित लावा फक्त तो। त्याचा दोरा जो आहे रिंगचा, तो बॅक साईडला आला पाहिजे। मैत्रिणींनो, हँडमेड वस्तू कुठलीही बनवताना त्याच्या मागे त्याची मेहनत खूप असते। बघा, ह्या रिंग्स मी आधी तयार करून घेतलेल्या आहेत क्रोशाने आणि नंतर या क्लिपवरती मी अरेंज करते। आता रिंगाने लावले आपण ग्लू, तर एलिगेटर क्लिपला पण वरच्या बाजूने पूर्ण असं ग्लू लावून घ्यायचा आहे आणि तो 2 मिनिटं सुकण्यासाठी ठेवायचा आहे। दोन्ही क्लिपला ग्लू लावला आहे। मेटलचं जेव्हाही कुठलाही मेटल चिकटवायचं असेल मेटलला काही, तर आपल्याला E7000 किंवा E6000 ग्लू वापरायचा आहे। आणि कपड्यावरती जर कपड्याचं काहीही बेस चिकटवायचा असेल तर त्याला आपल्याला फेविक्रिलचा फॅब्रिक ग्लू वापरायचा आहे। लक्षात ठेवा, ग्लू या सगळ्या रिंगनं आपण लावून घेतलेला आहे। एलिगेटर क्लिपला पण आपण लावून घेतलेला आहे। ग्लूचं टोपण लगेच पॅक करून ठेवून द्या आणि एलिगेटर क्लिपवरती आपल्या आवडीच्या रंगसंगतीनुसार तुम्ही ते रिंग्स लावून घ्या। असे लावलेले आहेत, दुसऱ्या क्लिपलाही लावलेले आहेत। त्याच्यावरती आता आपल्याला हे वाळू द्यायचं बरं का। ओलं जर हात लावलं तर ते इकडे तिकडे हालायची शक्यता असते। व्यवस्थित पकडा फॅब्रिक ग्लू, तो पण एकदम भस्कन टाकायचा नाही आहे, थोडासा साईडला लावायचं। बघा, हळूहळू, जास्त पडला तर ते नंतर खराब दिसेल। थोडा जास्त झाला तर चालतो, ड्राय झाला की तो दिसत नाही ट्रान्सपरंट ग्लू असल्यामुळे। आणि याच्यावरती आपल्याला हे आता काचा चिकटवायच्या आहेत। एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होणाऱ्या ह्या क्लिप्स तुम्ही मॅचिंग ड्रेसनुसार मुलींच्या तयार करू शकता। बाई, काच लावून झाले बघा, किती सुंदर दिसत आहे। तर दुसऱ्या यालाही आपण काचा लावून घेऊ। असं व्यवस्थित ग्लू लावून घ्यायचा, त्याच्यावरती काच लावून घ्यायची। मस्त अशा क्लिप्स तयार झालेल्या आहेत। बघा, तुम्हाला आवडलं का मैत्रिणींनो? धन्यवाद मैत्रिणी।